नमस्कार शेतकरी बंधूंनो. कृषी दूध बायो हर्बल कंपनी नाशिक यांच्याकडून मी कंपनी प्रतिनिधी तुलसीदास भावस्कर. आज आपण आलेलो आहे बोरीअडगाव या गावातील प्रगतशील हवामान अभ्यासक व बाजारभाव अभ्यासक असे आपले कृषिोत्तम भाऊ मेतकर यांच्या शेतामध्ये. त्यांनी आपल्या कृषी दूध बायो हर्बल कंपनीचे कोणते प्रोडक्ट वापरले हे आपण त्यांच्याकडून आता जाणून घेऊया. दादा, सर्वप्रथम आपल्या शेतकऱ्यांना आपला परिचय व काय प्रोडक्ट वापरले आणि त्याचा काय रिझल्ट मिळाला हे आपण सांगा. नमस्कार शेतकरी मित्र, मी बाजारात अभ्यासक पुरुषोत्तम मित्र. बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलं, वातावरण चेंज झालं, 2, 3, 4, 5 हात कपाशीला काढलेले आहे. परंतु मला शेतकऱ्यांना एकच सांगायचं आहे की ही कपाशी जी आहे ना, हे 24 जून या तारखेची लागवड झालेली आहे. आणि या कपाशीला जवळपास फक्त आज 2च हात झालेले आहे. फक्त आपण काय केलेला, योग्य वेळी योग्य कीटकनाशकाचा वापर केला आणि योग्य तेच औषध मारलेलं आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपण काय केलं, सुरुवातीला पाऊस होता त्यावेळेस तुडतुड्याचं प्रमाण जास्त होतं. दरम्यान काय झालेलं आहे, गोल झुडूप आणि फुटवा कपाशीने चांगल्या प्रकारचा केलेला आहे. मी टॉनिक म्हणून कॅरिबॉन मारलं. त्यानंतर दुसऱ्या हातामध्ये मी जेव्हा याचं घेतलं, मावाचा अटॅक होता त्या टाइमला कॉटन किंग मारलं. बरोबर. फक्त या 2 टॉनिका मारल्या, याच्या व्यतिरिक्त काही मारलं नाही. आतापर्यंत मी सुद्धा बुरशीनाशक सुद्धा वापरलं नाही आणि विद्राव्य खत सुद्धा वापरलेलं नाही आहे. कॉटन किंग आणि कॅरिबियन या दोन स्प्रे मध्ये काय काय बदल वाटले कपाशी पिकामध्ये? कॅरिबियन काय करते, कॅरिबियननं काय झुडूप केलेला आहे, डांग्या केलेला आहे. आणि त्यानंतर जे आपण कॉटन किंग मारलं, हो. त्यानंतर फुलाचं रूपांतर पातीमध्ये, पातीचं रूपांतर बोळामध्ये, बरोबर. याचं हे कार्य ते करणार आहे. हे कोणत्याही कीटकनाशकामध्ये आपण टाकू शकतो. परंतु याच्यामध्ये विद्राव्य खत किंवा भारी बुरशीनाशक हे नाही जरी वापरले सुरुवातीला हाताला, तरी काही अडचण येत नाही. रिझल्ट चांगले आहेत. हो. कृषी दूध बायो हर्बल कंपनीचे प्रोडक्ट वापरून समाधानी आहेत का? समाधानी आहेत. आणि शेतकऱ्यांना मला एकच सांगायचं आहे की आपण याच्या पुढे जरी काही मर्यादा असतील तर कोणता घटक काय काम करते हे माहिती घेऊनच मारावं, जेणेकरून आपले पैसे व्यर्थ जाणार नाही. बरोबर. आणि पावसाबद्दल काय सांगू इच्छिता शेतकरी बांधवांना? पावसाबद्दल सांगायचं म्हणजे आज 21 ऑगस्ट, बरोबर. आज दुपारचे जवळपास 11-12 वाजले. आज बऱ्याच ठिकाणी ऊन सावलीचा खेळ चालू आहे. बरोबर. 22 ऑगस्ट पासून बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण येणार आहे आणि पूर्व विदर्भामध्ये थोडाफार काही भागामध्ये, नागपूर विदर्भातला जर आला प्रश्न तर इथं काय होणार आहे, फक्त आभाळ खूप येणार आहे, पाऊस येणार नाही आहे. इथं 25-26 तारखेला मध्यरात्रीमध्ये थोडंफार प्रमाणात पाऊस होणार आहे. कारण की अल निनोचा असर असल्यामुळे बरेच हवामान अभ्यासकांनी काय सांगितलं आहे, धो पाऊस आणि मुसळधार पाऊस असं आतापर्यंत होणार नाही. आणि जवळपास 15 सप्टेंबर पर्यंत याचा असर आहे. 15 सप्टेंबर वातावरण असंच दिसेल, ढगाळ वातावरण. एखाद्या वेळेस कमी दाबाचे क्षेत्र तयार जरी झालं तरी हे मोजक्या ठिकाणी पाऊस देईन, पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडणार नाही. एक चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार.